नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे 14 नोव्हेंबर बालदिन या विषयावरती 10 ओळींचे सुंदर मराठी भाषण. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे 14 नोव्हेंबर बालदिन या विषयावरती 10 ओळींचे सुंदर मराठी भाषण. फुलांसारखी हसती मुले, फुलांसारखी हसती मुले, त्यांनी भरू दे देशाची कुशीत फुले, त्यांनी भरू दे देशाची कुशीत फुले, ज्ञानाने उजळू दे जीवन सारा, ज्ञानाने उजळू दे जीवन सारा, हीच नेहरूंची स्वप्नभूमी सारा, हीच नेहरूंची स्वप्नभूमी सारा. फुलांसारखी हसती मुले, त्यांनी भरू दे देशाची कुशीत फुले, ज्ञानाने उजळू दे जीवन सारा, हीच नेहरूंची स्वप्नभूमी सारा. प्रिय शिक्षक, पालक आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो, सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. नेहरूंना मुलं फार प्रिय होती, म्हणूनच आपण हा दिवस बालदिन म्हणून साजरा करतो. मुलं म्हणजे देशाचं भविष्य, आशेचा किरण आणि नव्या जगाचे निर्माते. त्यांच्या हसण्यात, त्यांच्या खेळण्यात भारताचे उज्ज्वल भविष्य दडलेले आहे. मुलांना प्रेम, शिक्षण आणि सुरक्षित बालपण मिळणे ही आपली जबाबदारी आहे. आजच्या मुलांना आपण चांगले संस्कार दिले तर उद्या ते चांगले नागरिक बनतील. शाळा म्हणजे ज्ञान मंदिर आणि शिक्षक म्हणजे त्यांचे शिल्पकार. मुलांनी नेहमी प्रामाणिक राहून मेहनत केली पाहिजे. स्वप्न मोठं पहा रे मुलांनो, स्वप्न मोठं पहा रे मुलांनो, मेहनतीची वाट चोखाळा, मेहनतीची वाट चोखाळा, शिकून मोठं व्हा देशासाठी, शिकून मोठं व्हा देशासाठी, भारताला गौरवाचा मुकुट चढवा, भारताला गौरवाचा मुकुट चढवा. स्वप्न मोठं पहा रे मुलांनो, मेहनतीची वाट चोखाळा, शिकून मोठं व्हा देशासाठी, भारताला गौरवाचा मुकुट चढवा. मुलं जर आनंदी असतील तर समाज आनंदी असेल. म्हणूनच चला आपण सर्वांनी
मुलांच्या आनंदात आपला आनंद शोधूया. धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती.